तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। पहिली तर माफी मागतो, भरपूर दिवस व्हिडिओ काय आले नव्हते आणि आज पहिला व्हिडिओ भरपूर दिवसानंतर येतोय। तर आज आहे ना, मी जनशताब्दीने चाललो आहे गावाला। तर आता 5:45 ठाण्यावरून आहे, म्हणजे 5:10ला सुट्टे CSMT वरून ती गाडी आपल्याला जनशताब्दी पकडायची आहे। पावसाळी वातावरण आहे, निसर्ग कसा भरून आला आहे तो आपल्याला दिसणार आहे। आणि गावी जातो याच्या म्हटल्यानंतर आहे ना, मला रात्रभर झोपच नव्हती कारण गावी जायचं असलं ना की झोप येतच नाही। तसं काय झालं होतं आणि मी सकाळ जाता उठलो आहे। आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत। 5:45ला मला ठाण्याला पोचायचं आहे। आता इथून मी घाटकोपरला जाईन, तिकीट वगैरे काढेन आणि तिथून आहे ना 5:45ला गाडी येते, म्हणजे 5:42 असे टायमिंग आहे। थोडी मागं पुढे होते, तर ट्रेन आहे ती, त्याच्यामुळे जरा मागं पुढं टाईम होतो येईल। तर आता आहे ना, जरा गावी जातो आहे, तर गावचे व्हिडिओ असतील कारण 2 दिवस सुट्टी आहे। त्याच्यासाठी इथं राहण्यापेक्षा गावी जाऊन काहीतरी काम करूया या उद्देशाने आता आम्ही निघालेलो आहे। मी इकडून एकटाच आहे, अक्षरा, श्राव्या, जिजा ह्या लोकांना घेऊन नाही जाणार आहे कारण त्यांची शाळा आहे। तर मी 2 दिवसासाठी जातो आहे। 1 दिवस आधी निघालेलो आहे कारण शनिवार रविवार सुट्टी आहे। आणि तत्कालमध्ये तिकीट भेटली, कन्फर्म झाली आहे जनशताब्दीची आणि सुपरफास्ट गाडी आहे। चटकन मी चिपळूणात पोचेन, चटकन म्हणजे चटकन। तिथून मात्र मला जरा संगमेश्वरला जायला आहे ना, 2 व्हीलर वगैरे काहीतरी अरेंज करावं लागेल, ते केलेले आहे। तिथून मी ती गाडी पकडून जाणार आहे। आता माझ्याकडे फक्त पाठी एक बॅग लावली आहे आणि ही एक छोटी बॅग आहे, त्याच्यात थोडं सामान आहे। तर असं मला इथून निघायचं आहे। तर बघूया आता कसा प्रवास होतो जनशताब्दीचा प्रवासमध्ये एकदम सुखरूप आणि मस्त प्रवास असतो। तर सर्व जिजाने झोपलेले आहेत, आता जास्त बोललं तर उठतील। तर आता आपण निघूया। तर इथून आता निघायचं आहे मला, तर भेटूया आता आपण आहे ना स्टेशनला गेल्यावरच, कारण आता सकाळ शेअरिंग भेटते की नाही ते पण बघायला लागतं, कारण सकाळचं असतात तसे लवकर कामाला जाणारे लोक असतात ना, तर त्याच्यामुळं भेटेलच। आता या गल्लीतून जायचं आहे, एक तर बॅटरी उजेड लागेल, एका हातात बॅटरी आणि ही बॅग आहे। आणि चला आता आम्ही निघूया। नाहूरला पोचलो आहे आणि 2 स्टेशन बाकी आहेत। हे नाहूर खाली आहे पूर्ण, मुलुंड आणि ठाणे 5:55ला गाडी येणार आहे। आणि आता वाजलं आहे 5:30, बघूया। मित्रांनो, आता ठाण्याला पोचलो आहे। मला वाटलं होतं की मीच लेट झालो आहे की काय, तर गाडीच लेट आहे। 6 वाजता 7 नंबर प्लॅटफॉर्मला येईल। मी 5:21ची पकडली कर्जत, तेव्हा वाटलं होतं की बाबा लेट होईल म्हणून, पण नाही। आता आहे ना
6 वाजता अलॉटमेंट झाले. 6 वाजता 7 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे. तर बघूया आता. पहिली वाटतं वंदे भारत जाईल, त्याच्यानंतर येईल. चला बघू आता काय प्रवास असेल. पावसाला सुरुवात झाली आहे. मी घरातून सकाळी 5ला निघालो ना, पाऊस नव्हता. आता बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. ठाणा स्टेशनला आहे 7 नंबरला. तर बघूया किती वाजता येते. लेट आहे गाडी. आता काय आहे, लेट झाली तर पुढं पण लेट होईल. मग बघू. आपली गाडी आली आता. D1 डबा आहे, 35 नंबर. त्याच्यासमोर दिसतोय D1. बघूया पुढे जायला लागते की प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 13051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 गेला. वर आलेली गाडी 13051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस है. D5 आला आता. ऑन प्लॅटफॉर्म नंबर 7 इज 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 7 वर आले. इकडं 8 आहे पूर्ण खाली. टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 12051 छत्रपती शिवाजी 3 आलाय आता. टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. बहुतेक मागच येईल. आपल्याला जरा मागच जावं लागेल. हा येतोय, बरोबर येतोय. आला D1 इथेच आहे. हा आहे D1 आणि आपल्याला या डब्यात जायचं आहे. D1 35. चला, दिव्याला आली गाडी आणि गाडी थोडी लेटच आहे. दिवा स्टेशनला आले आता. बरीचशी खाली आहे, एवढी गर्दी नाही आहे. बहुतेक पनवेलपर्यंत होईल, भरेल गाडी. तर हा दिवा फाटक आहे आणि आता आपली हक्काची दिवा गाडी. आपली हक्काची दिवा गाडी अजून नाही सुटली आहे. तरी पण गर्दी नाही आहे, सुटसुटीत आहे, एवढी गर्दी नाही आहे. लोक बसून आहेत वर खाली, पण एवढी गर्दी नाही. चला बाय बाय दिवा. ही गाडी खूप महत्त्वाची आहे. दिवा गाडीला बाय बाय. चला दिवा बाय बाय. जनशताब्दीची तिकीट आहे ना, पावसाळ्यात भेटली ना लय भारी. गर्दी पण नसते आणि निसर्ग बाहेर बघता पण येतो चांगला पावसातून. आता दिवा क्रॉस केला आहे.
आला आहे आता आणि आता पनवेललाच थांबेल डायरेक्ट. दिव्याच्या आधी थोडा सिग्नल होता, थांबली होती 5 मिनटं. तर चला आता आहे ना, तुम्हाला निसर्ग दाखवतो, थोडं बसून घेतो. पलावा सिटी, डोंबिवली. वा, हा एक्सपिरिया मॉल आहे इथे. पनवेल स्टेशन आलंय आता, तिकडून लोकल जाते आणि ही आपली आहे जनशताब्दी. पावसातून काय व्ह्यू येतोय बघा सकाळ. इकडून मालगाडी चालले, पटरी क्रॉसिंग केले बघा. आता ही पनवेलला थांबणार आहे. पावणे 7ला आले पनवेलला, बरोबर 6:45ला पनवेलला आले. इकडे आहे ना मालगाडी लागली आणि इकडे प्लॅटफॉर्म आहे बघा. तर इथे थांबेल गाडी आपली आणि इथून पुढं डायरेक्ट चिपळूण आहे. चिपळूणात थांबणार डायरेक्ट. क्रॉसिंग असेल तर बहुतेक स्थानकात थांबते, नाहीतर मग डायरेक्ट चिपळूण आहे. काय सकाळचा व्ह्यू आलाय बघा ना, मस्त एकदम. इथून लोक काय येणारे ते चढतील. तर आपण आता भेटूया काय पुढे आहे, दाखवतो तुम्हाला. पनवेलवरून आता निघाली गाडी, बघूया किती वाजता पोहोचते, कसं काय प्रवास होतोय बघा. काय ना, बसून घेतो जरा, मग तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसा होतोय. तर चला भेटूया.
अंजनीला परत क्रॉसिंग लागली. पहिला विनेराला लागली होती, आता परत अंजनीला लागले. 10:04 झाले. अंजनी रेल्वे स्टेशन आहे. बघूया आता किती वाजता निघते. पहिली तर रत्नागिरी गाडी पॅसेंजर होती, ती गेली विनेरेला क्रॉस करून. त्याच्यानंतर आता कुठली येते काय माहीत, बघायला लागेल. चला बघूया आता. चिपळूणात पोचलो बाबा, 1 तास उशीर झाला यायला. एक तास गाडी अंजनीला थांबली क्रॉसिंगसाठी आणि आता चिपळूणात पोचलो आहे. आता शेअरिंग रिक्षाने स्टँडला जाईन, तिथून बाजारपेठेत टू व्हीलर घ्यायची आहे, तिथून बघूया. सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता. आता मी उतरलो रेल्वे स्टेशनला आणि पाऊस आला. रिक्षाने कसा तरी आलो आहे इथपर्यंत, चिंचनाक्यापर्यंत. तिथून आता मला चालत आहे ना तिकडे मला जायचं आहे बाजारपेठेत. हा चिंचनाका आहे मेन रहदारीचा मार्ग. इकडे बाजारपेठेत जातो, हा इकडे बहादूर शेखला जातो आणि जो समोर रस्ता जातो आहे तो स्टँडला जातो. तर इथून आहे ना मला तिकडे चालत बाजारपेठला जायचं आहे. तिथे आपली टू व्हीलर आहे, ती घ्यायची आहे आणि तिथून मग संगमेश्वरला जायचं आहे. तर आज आहे ना लवकर जायचं होतं म्हणून जनशताब्दीने आलो चिपळूणात. आणि जनशताब्दी आहे ना अंजनी स्टेशनलाच काहीतरी 55 मिनटं क्रॉसिंगला थांबली, त्याच्यामुळे 1 तास उशीर झाला. आधीच ती लेट होती. आणि आता इथून बघू, पाऊस जरा जाऊ दे, नाही तर भिजायला होईल पूर्ण. दाखवतो तुम्हाला बाजारपेठ सर्व. चला, पाऊस गेला आहे आता. कसा तरी चालत चालत आहे ना जुना एस टी स्टँडकडे आलो आहे. आणि हे एस टी स्टँडची भाजी मार्केट आहे पूर्ण. हे इकडे जुना एस टी स्टँड आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे बाजारपेठेत. तर पावसाने मेहरबानी केली, थोडा टाईम होता पाऊस, नंतर मग गेला. ते एक बरं केलं, नाहीतर भिजायला झालं आता. कारण पुढं पण जायचं आहे मला, 2 दिवस गावी काढायचे आहेत. त्याच्यामुळे जरा भिजणं टाळलेलं बरं. आणि आता गणपतीचा सीझन आला ना की एवढी इकडे ट्रॅफिक असते. हे पूर्ण बाजारपेठ आहे या साईडला. हे बघा, हे पूर्ण याच्या पुढे जर सरळ गेलात ना पूर्ण ही बाजारपेठच आहे. इकडे बघा, चिपळूण अर्बन बँक या साईडला जुना एस टी स्टँड. इथून हा रस्ता जो जातो तो ग्वागरकडे जातो. तर इथूनच आपल्याला भाऊजींच्या दुकानात जायचं आहे आणि तिथून टू व्हीलर घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं संगमेश्वर. तर पिंपलेश्वर माडिक त्यांच्या इथं जायचं आहे. पानाचं दुकान आहे भाऊजींचं तिथे. तर जवळजवळ आता पोचलेलो आहे. हे बघ, ही पूर्ण बाजारपेठ आहे. पुढे गेलात की पानगल्ली आणि
हे बघा सर्व दुकानं. आता आपल्या गणपतीमध्ये आहे ना खूप गर्दी असणार या साईडला. मी आलो चिपळूणात तर दाखवेन. पोचलो आहे आणि ह्याच्यानंतर आहे ना मला जायचं आहे, त्याच्यामुळे जरा आज चार्जिंग पण करावी लागेल. संगमेश्वरला जायचं आहे, तिथून पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला चार्जिंग करावी लागेल. आणि पोचलेलो आहे पिंपलेश्वर माडकांच्या इथे. कसे आहो? पाऊस आता झाला, मी उतरले पाऊस झाला. पाऊस काय येतो जातो, पाऊस चालूच आहे. तर मित्रांनो आहे ना भाऊजींच्या इथं आलो आहे. आता इथून आपल्याला भाऊजींची गाडी घेऊन जायचं आहे. गाडी द्याल ना? गाडी जाणार. भाचा बोललाय मला तू माझी गाडी घेऊन जा. तर इथं ठेव काय? आहे ग. आणि इकडं काय आहे भाऊजी? हेल्मेट आहे इकडे. हेल्मेट आपल्याला लागणार आहे. तर इथून आहे ना आता आपल्याला जायचं आहे संगमेश्वर. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चला, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. गावचे व्हिडिओ येतील आता.